विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात. विरोधी पक्षनेता नसणं म्हणजे लोकशाहीला कलंक असल्याचं मत. सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप. विधानसभा अध्यक्ष मनमानी पद्धतीनं वागत आहेत. राहुल नार्वेकरांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, खासदार संजय राऊतांची मागणी. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 6 वाजता सरकारचा चहापान. विरोधक चहापानावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेनंतर आता नामांतराची घाई. पहिल्या महासभेत 27 पैकी 20 प्रस्ताव फक्त नामांतराचेच. 25 फेब्रुवारीची सभा वादळी ठरण्याची शक्यता. हुसेनची माफी नाही मागितली, खेद व्यक्त केला. मालेगाव खटल्यावरील माफीवर राऊतांचं स्पष्टीकरण. खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिरे, भाजपची, राऊतांचं विधान. शरद पवार पुन्हा रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल. शरद पवारांना 2 दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार असल्याची डॉक्टरांची माहिती. मुलुंड दुर्घटनेनंतर आता मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं समोर. LBS रोडवरील RCT मॉलजवळील घटना. प्रशासनाकडून संपूर्ण मार्गाच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. बदलापूर स्त्री बीज तस्करीचं देशभरात कनेक्शन. कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये 15 ते 20 हजारात स्त्री बीज तस्करी. डॉक्टरांसह IVF सेंटर पोलिसांच्या रडारवर. भंडाऱ्यामध्ये पुन्हा बाळ विक्रीच्या घटनेनं खळबळ. डॉक्टर नितेश वाजपेयीनंच दाम्पत्याला 4,70,000ला विकलं बाळ. महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यामध्ये घेतलं. अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिमांना दुकानं लावण्यास बंदी. ग्रामपंचायतीच्या निर्णयानं नव्या वादाची शक्यता. IIT पवईमध्ये विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये सापडली 5 जिवंत काडतुसं. विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यामध्ये आज टीम इंडिया समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. भारतीय फलंदाजांचा लागणार कस, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार.